सर्वांना जय भीम भावांनो। तर भावांनो, कबड्डी बॉय रॉयल गौरव जे हे गांडूळ होतं, या गांडुळाने काय केलंय की यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी घाण कमेंट केली। 7 बार बोलले हैं इंस्टाग्रामवरती घाण कमेंट करणार आणि शांत राहणार। तर अन्ना असं वाटतं कमेंट करणार की आमच्यावर कारवाई होणार नाही किंवा आमचा पत्ता कोणाला माहीत पडणार नाही। पण मी अगोदर सततपणे सांगत असतो की तुम्ही घाण कमेंट करून हे समजू नका की तुमचा पत्ता आम्हाला मिळणार नाही, बरोबर ना। तर ही जी कमेंट आहे, अगोदर तुम्ही कमेंट वाचा। तर बघितली भावांनो कमेंट, आणि अशा गांडुळांना जेव्हा फटके पडताना तेव्हा त्यांची थोडी बुद्धी जागेवरती येते आणि मला तर फारच आनंद होतो यांना बघून, बरं का। जे असे गांडूळ फटके खाताना, कारण की भीमसैनिक आता डायरेक्ट चोप देतात, आता विषयच नाही, कोणाचं ऐकून घेणं नाही, काय नाही। पोलीस कार्यवाही तर होणारच, पण कायदेशीर ते नंतर होणार, पण अगोदर त्यांना पब्लिक टोला भेटतो, बरोबर ना। तर आता हे जे गांडूळ होतं तर यांनी अगोदर मार खाल्लाय भरपूर आणि नंतर त्याला पोलिसाच्या हवेली गेले। तर बघितलं भावांनो, जो कोणी व्यक्ती महापुरुषांना ट्रोल करत असेल त्याला 100% फटके दिले पाहिजे, तो कोणी असो। तुमचं व्यक्तिमत्व काय याच्याविषयी? मला तर असं वाटतं की अशा मूर्खांना अगोदर भरपूर मात्राने मार दिला पाहिजे, भरपूर, कारण की यांची अक्कल थोडी जागेवर येईल, बरोबर ना। कारण की अशा बांडगुळांना जोपर्यंत मार भेटणार नाही तोपर्यंत यांची बुद्धी चालणारच नाही। आणि अशा बांडगुळामुळे काय होतं की यांच्या आईवडिलांची सुद्धा इज्जत जाते, बरोबर ना। हा कुत्रा काय करतो की येऊन कमेंट करून तो चालला जातो, पण जेव्हा भीमसैनिक याच्या घरी पोहोचतात, याला घरामधून उचलतात, तेव्हा याच्या आईवडिलांना सुद्धा वाटत असेल की माझ्या मुलांनी काय चुकी केली अशी, त्यांना सुद्धा वाटत असेल की माझा मुलगा इतका मूर्ख कशामुळे असू शकतो, बरोबर ना। बरं, या बांडगुळांचा मार खाल्ला, आता दुसरा कोणाचा नंबर आहे काय की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा, आणि व्हिडिओवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम।